काल आपण पहा 12 टेन्सेसमधून पॉझिटिव्ह सेंटेन्सेस पाहिले होते. आज आपण पाहणार आहोत 12 टेन्सेस निगेटिव्ह सेंटेन्सेस. त्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये जे बदल होतात, सिंपल पास्टमध्ये जे बदल होतात, सिंपल फ्युचर टेन्समध्ये जे काय बदल आहेत ते तुम्हाला मी पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये शिकवलेले होते किंवा सर्वच टेन्समध्ये मी तुम्हाला सर्व सांगितले होते. पण आज आपण पाहतोय निगेटिव्ह सेंटेन्समधून जे काय होणारे चेंजेस. ओके, जसं की सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आपण निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना डू नॉट आणि डज नॉटचा वापर करत असतो. सिंपल पास्ट टेन्समध्ये आपण डिड नॉट आणि वर्बचं फर्स्ट फॉर्म वापरलं जातं. सिंपल फ्युचर टेन्समध्ये आपण विल नॉट आणि वर्बचं फर्स्ट फॉर्म वापरलं जातं. त्यानंतर प्रेझेंट कंटिन्यूमध्ये एम इज आर, त्यानंतर नॉट वापरून वर्बला आयएनजी जोडायचं असतं. पास्ट कंटिन्यूमध्ये वॉज, वेअर आणि त्याच्या पुढे नॉट आणि वर्बला आयएनजी जोडायचं. त्यानंतर फ्युचर कंटिन्यूमध्ये विल नॉट बी वापरून वर्बला आयएनजी जोडायचं असतं. विल नॉट बी काय लक्षात ठेवायचं, काही ठिकाणी तुमच्याकडून काय होत असतं, विल बी नॉट होतं. हे तुमच्याकडून क्लॅरिटी पाहिजे की तुम्हाला इथे निगेटिव्ह करताना फ्युचर कंटिन्यूमध्ये विल नॉट बीचाच वापर करायचा आहे. विल बी नॉट कधीही बोलायचं नाही. विल नॉट बी काय बोलणार आहोत आपण, विल नॉट बी. त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आपण हॅव नॉट आणि त्यानंतर येणाऱ्या वर्बला थर्ड फॉर्म वापरायचा आहे. ओके, त्यानंतर ही ग्रुपसाठी तुम्हाला सर्वांना शिकवलेलं आहे मी आय ग्रुप आणि ही ग्रुप. तर ही ग्रुपमध्ये आपण हॅज नॉटचा वापर करणार आहोत आणि वर्बचं थर्ड फॉर्म वापरायचं आहे. त्यानंतर आहे पास्ट परफेक्ट टेन्स, याच्यामध्ये हॅड नॉट आणि वर्बचं थर्ड फॉर्म. म्हणजे आय ग्रुप असो अथवा ही ग्रुप असो, दोन्ही नाही हॅडचाच वापर करणार आहोत. फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये काही चेंजेस नाही आहे. ज्याप्रमाणे पॉझिटिव्हमध्ये आपण विल हॅवचा वापर करायचो आणि त्यापुढे वर्बचं थर्ड फॉर्म वापरायचो की नाही, त्याप्रमाणे निगेटिव्हमध्ये मात्र एक लक्षात ठेवायचं आहे, विल नॉट त्यापुढे हॅव आणि वर्बचं थर्ड फॉर्म वापरायचं आहे. नंतर आपण पाहतोय प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्स. याच्यामध्ये जे बदल आहेत, जे की आपले दोन ग्रुप आहेत, आय ग्रुप आणि ही ग्रुप. तर आय ग्रुपसाठी आपण हॅव नॉट बीनचा वापर करणार आहोत आणि पुढे येणारं जे वर्ब आहे त्याला आयएनजी जोडायचं आहे. त्यानंतर ही ग्रुपमध्ये आपण हॅज नॉट बीनचा वापर करून त्याच्या पुढे वर्बला आयएनजी जोडायचं असतं. त्यानंतर पास्ट परफेक्ट कंटिन्यूमध्ये हॅड नॉट बीन वर्ब आयएनजी. ही ग्रुपसाठी हॅड नॉट बीन वर्ब आयएनजी. फ्युचर परफेक्ट कंटिन्यू टेन्समध्ये मात्र तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, विल नॉट हॅव आणि पुढे बीन वर्ब आयएनजी वापरायचं आहे. हे झालं त्याचं सर्व एक्सप्लेनेशन. 12 टेन्समध्ये कोणत्या टेन्समध्ये आपण कोणकोणते चेंजेस आहेत ते आता आपण पाहिलेले आहे. आता सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा तुम्ही निगेटिव्ह बोलता, निगेटिव्ह 12 टेन्समध्ये बोलता, तर प्रत्येक टेन्समध्ये काय मराठी मिनिंग जे असतं ते कशा प्रकारे आहे ते तुम्हाला आज मी सांगणार आहे. पहा, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये त नाही बोलायचं, काय बोलणार आहोत. सिंपल पास्ट टेन्समध्ये कंपल्सरी ल नाही बोलायचं, काय बोलणार आहोत. सिंपल फ्युचर टेन्समध्ये मराठीत नार नाही बोलायचं, काय बोलणार आहोत. त्यानंतर प्रेझेंट कंटिन्यूमध्ये त नाही बोलायचं, काय बोलायचं आहे. पास्ट कंटिन्यूमध्ये त नव्हतं. फ्युचर कंटिन्यूमध्ये त नसेल. ओके, त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये लेलं नाही. पास्ट परफेक्ट टेन्समध्ये लेलं नव्हतं, याचप्रमाणे बोलणार आहोत. फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये लेलं नसेल. त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूमध्ये त आलेलं नाही, काय बोलणार आहोत. त लेलं नाही. किंवा पास्ट परफेक्ट कंटिन्यू टेन्समध्ये त लेलं नव्हतं, काय बोलणार आहोत. आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्यू टेन्समध्ये त लेलं नसेल. फॉर एक्झाम्पल, आता एक मराठी वाक्य आपण 12 टेन्समध्ये पाहणार आहोत. आता मी त्याच्यामध्ये आत्ता जे मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं होतं त्यामध्ये शेवटी कसं मराठी वाक्यरचना असते निगेटिव्हमध्ये ती आपण आता पाहिली. पण आता अखंड सेंटेन्सेस घेणार आहोत आणि त्याच्यातून तुमच्या लक्षात येणार आहे की त्याचं शेवटचं अक्षर काय असतं. ओके, त्याच्या आधीच एक सुरुवात तर करून दाखवलेलीच आहे. सोबत आता आपल्याला काय करायचे, अखंड सेंटेन्सेस घ्यायचा आहे. सर्वांनी माझ्यानंतर बोला, मी आंबा खात नाही. मी आंबा खाल्ला नाही. मी आंबा खाणार नाही. मी आंबा खात नाही. मी आंबा खात नव्हतो. मी आंबा खात नसेन.
मी आंबा खाल्लेला नाही. मी आंबा खाल्लेला नव्हता. मी आंबा खाल्लेला नसेल. मी आंबा खात आलेलो नाही. मी आंबा खात आलेलो नव्हतो. मी आंबा खात आलेलो नसेल. हे एक्झाम्पल आपण फक्त आय ग्रुपसाठी सब्जेक्टसाठी एक बनवलेलं होतं. आता हेच वाक्य आपण ही ग्रुपमध्ये कशा प्रकारे बोललं जातं त्याच्यासाठी एक एक्झाम्पल आपण पाहूया मराठीतून. माझ्यानंतर बोला. तो आंबा खात नाही. त्याने आंबा खाल्ला नाही. तो आंबा खाणार नाही. तो आंबा खात नाही. तो आंबा खात नव्हता. तो आंबा खात नसेल. त्याने आंबा खाल्लेला नाही. त्याने आंबा खाल्लेला नव्हता. त्याने आंबा खाल्लेला नसेल. तो आंबा खात आलेला नाही. तो आंबा खात आलेला नव्हता. तो आंबा खात आलेला नसेल. म्हणजेच पहा, दोन्ही ग्रुपचे एक एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आले लक्षात सर्वांना. आता हेच आपण काय करणार आहोत इंग्लिशमधून. इंग्लिश इंटू मराठी काय पाहणार आहोत आता. इंग्लिश इंटू मराठी म्हणजेच मी इंग्लिशमध्ये आणि तुम्ही सर्वांनी मराठीमध्ये. ओके. त्याची सुरुवात करत असताना एक लक्षात ठेवा, आत्ता फक्त एक तुमचं स्वतःचं प्रॅक्टिस होण्यासाठी माझ्यानंतर सर्वांनी इंग्लिश टू मराठी बोलायचं आहे. ओके. म्हणजे तुमचं पण प्रॅक्टिस होणार आहे आणि तुम्हीसुद्धा फ्लुएंटली 12 टेन्समध्ये निगेटिव्हमध्ये व्यवस्थितपणे बोलणार आहात. ओके. सर्व तयार आहात. ओके. चला माझ्यानंतर बोला. आय डू नॉट ईट अ मँगो. मी आंबा खात नाही. आय डिड नॉट ईट अ मँगो. मी आंबा खाल्ला नाही. आता तुम्ही पाहिलं असेल पॉझिटिव्हमध्ये मी तुम्हाला इथे सिम्पल पास्ट टेन्समध्ये सेकंड फॉर्म वापरायला लावलं होतं. पण आज आपण निगेटिव्ह रचना पाहतोय तर निगेटिव्हमध्ये आपण डिड नॉट वापरून काय करतो असतो वर्बचं फर्स्ट फॉर्म वापरत असतो. त्याच्यामुळे इथे तुम्हाला फर्स्ट फॉर्म दिसत आहे पहा. म्हणून बोला माझ्यानंतर. आय डिड नॉट ईट अ मँगो. मी आंबा खाल्ला नाही. मी आंबा खाणार नाही. आय विल नॉट ईट अ मँगो. ओके. त्यानंतर प्रेझेंट कंटिन्यूमध्ये आय एम नॉट इटिंग अ मँगो. मी आंबा खात नाही. पास्ट कंटिन्यूमध्ये आय वॉज नॉट इटिंग अ मँगो. मी आंबा खात नव्हतो. फ्युचर कंटिन्यूमध्ये आय विल नॉट बी इटिंग अ मँगो. मी आंबा खात नसेल. प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आय हॅव नॉट इटन अ मँगो. मी आंबा खाल्लेला नाही. पास्ट परफेक्ट टेन्समध्ये आय हॅड नॉट इटन अ मँगो. मी आंबा खाल्लेला नव्हता. फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये आय विल नॉट हॅव इटन अ मँगो. मी आंबा खाल्लेला नसेल. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्समध्ये आय हॅव नॉट बीन इटिंग अ मँगो. मी आंबा खात आलेलो नाही. पास्ट परफेक्ट कंटिन्यू टेन्समध्ये आय हॅड नॉट बीन इटिंग अ मँगो. मी आंबा खात आलेलो नव्हतो. फ्युचर परफेक्ट कंटिन्यू टेन्समध्ये आय विल नॉट हॅव बीन इटिंग अ मँगो. मी आंबा खात आलेलो नसेल. हे आपण पाहिलं आय ग्रुपचं एक एक्झाम्पल. त्याचबरोबर आता आपल्याला ही ग्रुपसुद्धा आहे. मग ही ग्रुपमध्ये जे काही बदल होतात ते आधी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. परंतु आता सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये एक लक्षात ठेवा, निगेटिव्हमध्ये ही ग्रुपसाठी ही डज नॉट ईट अ मँगो काय वापरणार आहोत आपण. ही डज. तुम्ही पाहिलं असेल पॉझिटिव्हमध्ये आपण ही ग्रुपमध्ये येणाऱ्या वर्बला एस प्रत्यय लावायचो. परंतु इथे डज नॉट आलं की एस काढून टाकायचं आहे आणि त्याचं मूळ रूप वापरायचं आहे. म्हणजेच इट्स वापरायचो आपण ही ग्रुपसाठी. हो की नाही. परंतु आता डज नॉट वापरल्यानंतर मूळ रूप घ्यायचं म्हणजेच इट बोलायचं आहे. ओके. चला माझ्यानंतर बोला. ही डज नॉट ईट अ मँगो. तो आंबा खात नाही. ही डिड नॉट ईट अ मँगो. त्याने आंबा खाल्ला नाही. ही विल नॉट ईट अ मँगो. तो आंबा खाणार नाही.
ही इज नॉट इटिंग अ मँगो, तो आंबा खात नाही. ही वॉज नॉट इटिंग अ मँगो, तो आंबा खात नव्हता. ही विल नॉट बी इटिंग अ मँगो, तो आंबा खात नसेल. ही हॅज नॉट इटन अ मँगो, त्याने आंबा खाल्लेला नाही. ही हॅड नॉट इटन अ मँगो, त्याने आंबा खाल्लेला नव्हता. ही विल नॉट हॅव इटन अ मँगो, त्याने आंबा खाल्लेला नसेल. ही हॅज नॉट बीन इटिंग अ मँगो, तो आंबा खात आलेला नाही. ही हॅड नॉट बीन इटिंग अ मँगो, तो आंबा खात आलेला नव्हता. ही विल नॉट हॅव बीन इटिंग अ मँगो, तो आंबा खात आलेला नसेल. आता हा सर्व जो निगेटिव्हचा प्रकार आहे, आय ग्रुप असो अथवा ही ग्रुप आहो, दोन्हींची तुम्हाला पूर्ण तयारी करून दाखवलेली आहे. आता आपल्याला काय करायचे, सर्वांनी एक एक, आता मी प्रत्येकाला इथे पुढे बोलून एक एक सेंटेन्स बोलायचं आहे प्रत्येकाने, आणि आपण सर्वांनी त्याला प्रतिसाद द्यायचा आहे. म्हणजेच काय की जो तो वाक्य बोलणार आहे त्याला आपण मराठीतून बोलणार आहोत, मराठीत प्रत्युत्तर देणार आहोत. लक्षात आलं की नाही सर्वांना? म्हणजे समजा आता एखाद्या स्टुडंटने पॉझिटिव्ह बोललं, निगेटिव्ह बोललं, ओके, तर तेच आपण मराठीतून पण सांगणार आहोत. आलं की नाही लक्षात? तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं ना निगेटिव्हमध्ये कसं बोलायचं 12 टेन्समध्ये? काय अडचण आहे का सर्वांना? ऑल क्लिअर? रेडी टू ऑल? एक्साइटेड? चीयरफुल? ओके, देन लेट्स स्टार्ट अगेन.